उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाजवळ आज सकाळी मोठी तोडफोड झाल्याची घटना घडली. एका व्यक्तीनं अचानक संतापाच्या भरात परिसरातील तब्बल 10 ते 12 वाहनांची तोडफोड केल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. माहितीनुसार एक व्यक्ती अचानक रस्त्यावर उतरून उभ्या असलेल्या गाड्यांवर दगडफेक करू लागला. काही वाहनांच्या काचा फोडल्या तर काहींवर जोरदार प्रहार करण्यात आला. काही मिनिटातच 10 ते 12 गाड्यांचं नुकसान झालं. या प्रकारामुळे परिसरात मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं. या आरोपीची चौकशी सुरू असून तो नेमका कोण आहे आणि त्यामागील कारण काय याचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार आरोपीची मानसिक स्थिती तणावाखाली जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री यांच्या घराजवळ ही घटना घडल्यामुळे सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्यात. परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी तातडीनं परिस्थिती नियंत्रणात आणल्यानं सध्या परिस्थिती शांत आहे. पूरा सब गाड़ी पे मारा। कितना गाड़ी फोड़ा है? 5-6 गाड़ी फोड़ दिया है। आपका भी गाड़ी फोड़ा है? मेरा भी फोड़ दिया। अचानक ही बीच में आके सबके गाड़ी पे मारा। तो अभी फिलहाल कहाँ गया वो? अभी उछड़ गया है वो। अच्छा, उछड़ गया। मतलब पुलिस वालों ने पकड़ा बोल रहा है। हाँ, अभी क्या मालूम पकड़ा कि नहीं पकड़ा, अपने को मालूम नहीं। ठाण्यातील एका कन्स्ट्रक्शन साईटवर 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. त्या साईटवर काम करणाऱ्या एका मजुरानंच हे कृत्य केले. या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या आरोपी मजुराला काही तासातच अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री ठाण्यातील नौपाडा परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी 45 वर्षीय मजुराला अटक करण्यात आली. पीडित मुलीचे आई वडील ज्या कन्स्ट्रक्शन साईटवर काम करतात तिथेच हा आरोपी काम करतो. त्यामुळे आरोपींची आणि पीडित मुलीच्या आईवडिलांची चांगली ओळख आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी मजूर पीडित मुलीला फसवून एका बाजूला घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यामुळे घाबरून गेलेल्या मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला. यानंतर तिच्या आईवडिलांनी तातडीनं जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई केली. काही तासातच या आरोपीला शोधून अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(1) आणि 65(2) यासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेला वैद्यकीय तपासण्यासाठी पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच आरोपीची चौकशी सुरू झाली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात 47 बेकायदा शाळा असून ठोस कारवाई अभावी आणि शाळांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले. ठाण्यातील सीबीएसई बोर्डाच्या सरस्वती आणि युरो शाळेबाबतही शेकडो पालकांनी फी वाढ आणि मनमानी कारभाराबाबत तक्रारी केल्या असून शिक्षण विभागाकडून या शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटी आढळल्यानंतर नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. अन्यायकारक फी वाढ, मनमानी कारभार यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेऊन न्यायाची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर केळकर यांनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात संयुक्त बैठक आयोजित केली होती. यावेळी ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी, युरो आणि सरस्वती शाळा व्यवस्थापनाचे प्रतिनिधी आणि पालकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पालकांनी आवाजावी आणि अन्यायकारक फी वाढ, शालेय साहित्य खरेदीत असलेली एकाधिकारशाही, मनमानी कारभार आणि सोयीसुविधा याबाबत तक्रारींचा पाढा वाचला. केळकर यांनी पालकांची बाजू मांडत ठोस भूमिका घेऊन तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला केल्या. त्यानुसार या शाळांची शिक्षण विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून त्रुटीनुसार कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येतील अशी माहिती केळकर यांनी दिली आहे. याबाबत राबोडीतील सरस्वती शाळा व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनी फी वाढ रचनेचा पुनर्विचार करत असल्याचं सांगितलं. दरम्यान पालकांनी कोणतीही अन्यायकारक फी न भरण्याची भूमिका घेतली आहे. पुस्तके, गणवेश, पादत्राणे ठराविक दुकानातून खरेदी करण्याचं पालकांना बंधनकारक करण्यात आलं असून शिक्षण विभागानं असे कोणतेही निर्देश दिलेले नसल्याचं केळकर यांनी सांगितलं. याबाबत शिक्षण विभागाकडून शाळांना सर्क्युलर पाठवण्यात येणार असल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. सरस्वतीचे ते शेकड्याने पालक माझ्याकडे त्यांनी धाव घेतली आणि त्यांची जी काही म्हणणं आहे ते सांगितलं. आणि त्याच्या आधी युरो स्कूल जी आहे घोडबंदर रोडला, तिथल्याही पालकांनी येऊन माझ्याकडे तक्रारीचा पाढा वाचला.
त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग आज शिक्षण खात्याचे जे अधिकारी आहेत महापालिका आणि जिल्हा परिषदेचे यांच्याबरोबर आत्ता ही मीटिंग आमची संपन्न झाली. CBSEच्या नावाखाली ज्या पद्धतीने फी आकारणी केली जाते ही अजिबात चालणार नाही. पालक हे अतिशय ज्याला म्हणता येईल की त्रस्त झालेले आहेत की वाटेल त्या प्रकारे जर फी कोणी वाढवत असेल तर ते पालकांना परवडणार नाही. आणि त्याच्यामुळे शासनाने काही डायरेक्शन्स दिलेले आहेत, त्या डायरेक्शन्सप्रमाणे पण फीचं स्ट्रक्चर झालं पाहिजे. आणि प्रत्यक्ष गेली वर्षानुवर्ष जे फी वाढ ते करताय ज्या पर्सेंटेजने त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये जर केली तर ते खपवून घेतलं जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत आणि इतर सुविधा आणि दर्जा त्या ठिकाणी मुलांना मिळत असलेल्या सुविधा या बाबतीतसुद्धा दोन्ही शाळांचं तक्रारी पालकांनी मांडून त्यांनी सांगितलं की या दोन्ही शाळांमध्ये शिक्षण खात्याचे प्रतिनिधी जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन इन्स्पेक्शन करणार आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला आज टनेल बोरिंग मशीन लॉन्चिंगद्वारे औपचारिक सुरुवात करण्यात आली. हा देशातील अत्यंत महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या प्रकल्पाची एकूण लांबी 11.84 किलोमीटर असून यामध्ये 10.25 किलोमीटर लांबीचा मुख्य बोगदा आहे. बोरिवलीकडून 5.75 किलोमीटर आणि ठाण्याकडून सुमारे 6.75 किलोमीटर बोगदा खोदण्यात येणार आहे. सुमारे 16.664 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्या लागणारा 90 मिनिटांचा प्रवास केवळ 15 मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषणातही मोठी घट होईल. या बोगद्यात 2 वाहतूक मार्ग असून प्रत्येकी 3 मार्गिका असणार आहेत. प्रत्येक 300 मीटर अंतरावर सुरक्षा क्रॉस पॅसेजेस तयार करण्यात येणार असून अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणाही बसवली जाणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत राबवण्यात येत असून मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. या प्रकल्पासाठी नायक आणि अर्जुन अशी नावं असली तरी TBM यंत्र वापरण्यात येत आहेत. नायक हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील फुलपाखराच्या नावावरून तर अर्जुन हे झाडाच्या नावावरून देण्यात आले. एकूण 4 अत्याधुनिक आणि मोठ्या व्यासाची TBM यंत्र या कामासाठी वापरण्यात येणार आहेत. काम करताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे. या बोगद्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून भविष्यात ठाणे कोस्टल रोडशी जोडणी झाल्यानंतर शहरातील वाहतूक बायपास होईल. पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प संवेदनशील असून जैवविविधतेवर कोणताही परिणाम होणार नाही. यासाठी योग्य नियोजन करण्यात आलं आहे.
तोडण्यात आलेल्या सुमारे 11,000 झाडांच्या बदल्यात तितक्याच प्रमाणात वृक्षारोपण केलं जाणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली काम करताना पर्यावरणाची काळजी घेणं मोठं आव्हान होतं, परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं ते शक्य होणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली प्रवास अवघ्या 15 मिनिटात शक्य होईल. हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार असून गेम चेंजर प्रकल्प ठरेल आणि रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची हमी देत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. एकूणच ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार असून नागरिकांना वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. असा ठाणे बोरिवली दुहेरी मार्ग याचं TBM लॉन्चिंग आपण केलेलं आहे. एकूण हा जो प्रकल्प आहे याची लांबी 11.84 किलोमीटर आहे. त्यातला जो बोगदा आहे त्या बोगद्याची लांबी 10.25 किलोमीटर आहे आणि या ज्या बोरिंग मशीन्स आहेत या बोरिवलीकडून 5.75 किलोमीटर आणि ठाण्याकडनं 6.9 किलोमीटर अशा पद्धतीनं या टनेलचं बोरिंग होणार आहे. 3+3 असा 6 पदरी आपल्याला मार्ग ट्विन टनेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रत्येक बोगद्यामध्ये 2 वाहतुकीच्या आणि एक आपत्कालीन अशा 3 मार्गिका त्या ठिकाणी असतील. प्रत्येक 300 मीटरवर आडवे मार्ग असतील ज्यातनं रेस्क्यू करता येईल. व्हेंटिलेशन, अग्निसुरक्षा, स्मोक डिटेक्टर, LED, रेट्रो रिफ्लेक्टिव्ह साइन बोर्ड अशा सर्व गोष्टी या ठिकाणी असतील. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होऊ लागली असताना शहराच्या विविध भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. त्यातच आता मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला असून या निर्णयामुळे शनिवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. या बंदनंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्यानं ऐन उन्हाळ्यात ठाणेकरांपुढे पाणी संकट उभं राहिल्याचं चित्र आहे. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे. शहराला प्रत्यक्षात दररोज 590 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो. यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 तर स्टेम कंपनीकडून 115 आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या मानानं शहराला प्रतिदिन 621 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र 590 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होत असून शहराला 31 दशलक्ष लिटर इतकं पाणी कमी मिळत आहे. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. जलशुद्धीकरण केंद्र परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्यानं गेल्या आठवड्यात शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता. 2 दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होत असतानाच आता पुन्हा जलवाहिनी दुरुस्तीसाठी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीतून माजिवडा जंक्शन येथे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच पाणी पुरवठ्यावर परिणाम होतोय. ही गळती तातडीनं बंद करणं आवश्यक आहे. या कामासाठी शनिवारी 11 एप्रिल रोजी सकाळी 9 ते रविवारी 12 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. या कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आले. या कामाकरिता गोल्डन डाईज माजिवडा जंक्शन येथील सेवा रस्ता देखील बंद ठेवावा लागणार असल्याचं महापालिकेनं कळवलंय.